दगड मारून लोकशांती केलेले सगळ्यांना जय शिवराय. मराठी माणूस पुढे चाललाय आणि मराठी माणसाचा पायच मराठी माणूसच खिचतोय. ही हॉटेल भाग्यश्रीचे सर्व म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज एक हॉटेल चालू आहे आणि त्या हॉटेलचे मालक आज हॉटेल चालवून प्रसिद्धी मिळवून आज जबरदस्त 50 लाख रुपयांची गाडी आज स्वतःच्या बायकोला आणि स्वतःच्या परिवारासाठी गिफ्ट करू शकतात. आणि असा आपला मराठी माणूस साधा भोळा शिक्षण नसताना जर व्यवसायामध्ये पुढे जातोय आणि मोठा होतोय तर महाराजांचे विचार तुम्ही आत्मसात करत नाहीये आणि आपल्याच माणसाचं दुकान तोडताय हे कितपत योग्य आहे? तर महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची आणि लांछनास्पद गोष्ट आहे की एक माणूस मोठा होत असताना दुसऱ्या माणसानं त्याला साथ द्यायची सोडून त्या माणसाचं पाय खेचले जात आहे, त्याचं दुकान फोडलं जात आहे. अरे लाजा वाटल्या पाहिजेत. त्यामुळे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मी आज पुण्यातून व्हिडिओ बनवतोय आणि खास तुमच्या किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून बघतोय, तर लवकरच तुमच्या खानावळीला भेट आम्ही देऊ. धाराशिव जिल्ह्यात माझा जन्म झालाय, मला त्याबद्दल